नमस्कार मंडळींनो, अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर सर्वप्रथम मी तुमची माफी मागते की 3 दिवस झाले व्हिडिओ मी टाकू शकली नाही। तर याचे कारण असे आहे की लग्न असल्यामुळे मी लग्नाला गेली होती, त्यामुळे मी काही व्हिडिओ टाकू शकले नाही। आणि उद्याला पण मी लग्नाला जाणार आहे, खाजगी लग्न असल्यामुळे माझे 3-4 दिवस तिथे पण जाणार आहे, त्यामुळे मी व्हिडिओ टाकणार नाही। तर सपोर्ट करा तुम्ही। आमच्या या चॅनलवरती पुराणे व्हिडिओज आहेत ते बघा, आधीचे सुरुवातीचे। मी लग्नावरून आले की लगेच मी व्हिडिओ टाकणार, तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या बरं। तर पुढली व्हिडिओ बघा। ताई ताई भैया ना कोण ताई? ताई आपले सबस्क्रायबर्स म्हणतात की नवीन व्हिडिओ टाका, नवीन व्हिडिओ टाका। 3 दिवस झाले व्हिडिओ नाही गेली तर हो बाबा कोणता आता तेच सांगत होती, सांगितले मी त्यांना, सांगितले बरोबर समजावून सांगितले। हो का ताई, चल ना पटकन, झाले का काम तुझे? कुठे चालू बाबा पटकन? कुठं म्हणजे दरवर्षी तिजेला आमच्या घरी जेवण राहते ना तुमच्या? हो दरवर्षी तर राहते, पण आता तू बोलवायलाच नाही आली तर मी कशी समजू की याही वर्षी जेवण आहे आमच्या म्हणून? नाही झाले ना माझे काम, तू कालच सांगितली असती का ताई उद्या लवकर काम करशील, लवकर स्वयंपाकाला यायचं आहे तुला, तर मी लवकर केली असती। ताई राहू दे आपल्या जवळच ठेव, असं होऊ नाही शकत, माहित आहे तुला कोणता येते बोलवायला म्हणून। हो शहाणी आहेस ना तू, सगळं समजते तुला नाही? तर मी का म्हणतो, राधा ताई येईल ना घरी? आता का होते, आता झाला तरी 1 महिना, पन्नाना सेवा जमतील तरी? हो जमतात वगैरे, पण साखरेचा नाही, गुळाचा त्यांना पाहिजे। हो तर गुळाचा बनवून देऊ ना त्यांच्यासाठी। हो मग स्वयंपाक झाला की पाठवून देऊ, विशालला घेऊन ये म्हणून। हो ताई तशीच म्हणत होती मी। हो जमते तर चल ताई आता येते, तू जा कोणता जा, मी राधा ताईला सांगते। जास्त वेळ नको लावशील ताई, लवकर ये। हो ना बाबा लवकरच येते, राधा ताईला आंघोळ करून घ्या म्हणते आणि मग येते आंघोळ झाली की। ठीक आहे ताई, ये मग। शांता इकडे का करून राहिली तू? चहा बनव म्हणलं तर इकडे का करून राहिली? अहो ठेवला आहे ना गॅसवरती, आता इकडे तुम्हालाच बघायला आली, तुम्ही होतेही नाही ना तिकडे मागे। बाथरूम कडे गेलो होतो ना, इकडे बघायला आली तर मग इकडेच थांबली का? नाही हो, कोणता आली होती तर तिच्यासोबत बोलत होती। आज अक्षय तृतीय आहे ना, तीज, तर जेवण राहते ना त्यांच्या इथं, तर स्वयंपाकाचं सांगायला आली होती। हो का, मग थांबकावून नाही म्हणली? चहा पिऊन गेली असती। नाही म्हणली बाबा, आता एकच कप बनवली होती तुमच्यासाठी, अजून बोंबलली असते तुम्ही, वेळ आली असती तर, आणि तिला घाई होती। ते ना तर मग नाही तर आटून जाईल तिथं चहा गॅसवरतीच, 1 कपाचा अर्धा कपही नाही राहणार। हो बाबा बरोबर म्हटले, आटला का झाला तर माहित नाही, गॅस सुरूच होती। नाही बाबा, बायको म्हणावं ना, चूप राहावा, किती वेळा भात जाळते, काही लक्ष राहतच नाही, बनवून मांडून देते तिकडे गॅसवरती आणि इकडे तिकडे बोलत बसते। पेटला का आटला तर माहित नाही चहा माझा। शांता आहे का, गेला चहा? अहो नाही, गॅस बंद करून आली होती तिकडे मी। मग आता गॅस बंद करून आली होती तरी लक्षात नाही की मी गॅस बंद केलो म्हणून, आपणच उलटी घाबरते, आटला का पेटला म्हणून चहा। अहो घ्या ना। हो आलो। अहो जा ना, आणा ना पटकन आंबे, कधी आंबे आणाल तर माहित नाही, मग अशी सांगितले, 10 वेळा सांगावं लागते तुम्हाला। आणतो ना बाबा, बोंबलून कशाला राहिली तर माहित नाही? तुम्ही आज ना तसे किती वेळ झाला सांगितले ते तुम्हाला की आंबे आणा पटकन म्हणून, आणि करसाही नाही आणले घेऊन, कधी करसा घ्यायला जाता? अरे जाता हो ना, रमेश सोबत जाता हो ना। बघा तुम्ही जातावच करता, कधी जाल आणि कधी आणाल तर माहित नाही। अर्ध्या तासात करसा आणून होते, लागतेच किती वेळ? मस्त सांगून राहिले, अर्धा तासात करसा आणून होते, अर्धा तास तर झाला मी म्हणत आहे तर ऐकून नाही राहिले। आतापर्यंत पटकन आंबे आणून दिले असते ना, मग करसा आणायला गेले असते। तितक्या वेळची नुसते आंबे करून राहिली, बाकीचा काम कर ना। गेली होती का बाईच्या इथे सांगायला गेली होती का? गेली होती तरी कालच सांगितली, तरी पहा ना कालच सांगू नये, याच्याच आहेत, पटकन येईन असे म्हणत नाही, चला बा जाईन लवकर, वहिनीला कामं करू लागेन थोडासे, नाही असं तर समजतच नाही त्यांना। आता का ते गंगू मावशी जाऊन येत असेल का? म्हणली मी पटकन, म्हणलं उठाल ना, तोंड गिन धुवाल ना, याल म्हणजे अंग पाय धुवून पटकन, तरी याच्याच आहेत। सांगितली ना, येईल बाई मग बरोबर। काही किराणा सामान लागते का अजून? नाही लागत किराणा सामान, मीच जाऊन आणली काल, मी म्हटली उद्या काका आणून होईल, आणली आज। फक्त तुम्ही एवढा काम करा, मला पहिले आंबे आणून द्या आणि मग करसा घ्यायला जा। हो आता रमेश फोन करतो म्हणे ना, त्यालाही आंबे आणायचे आहेत ना। असं म्हणजे 2 जण चालले का आंबे आणायला? हो। अहो तर तुम्ही फोन करा पटकन, त्यांचा फोन नाही आला तर तुम्हाला फोन नाही करता येत का? नाही तर फोन करण्यापेक्षा त्यांच्या इथंच चालले जा, इथं घरी राहून का कामं करू लागत आहात का मला तुम्ही? पाय मग असं होते, माणसाचं काही नावच नाही राहत, काहून काही कामं करूच नाही लागत का मी तुला? कोणते कामं करू लागता तुम्ही आता मला सांगा का? उठली मी, झाडझूड केली, सारव सुरव केली, अंग पाय धुवून आता स्वयंपाक मांडत आहो, सांगा का तुम्ही कोणते कामं केले तर? काहून तिकडे वावराकडे गेलो तर पात्राडसाठी पानं नाही आणलो का? पात्राड शिवून झाली माझी, पानं आणून। हो ते कामं केल्या म्हणा, मग तरी माणसाला कामच नाही केलं म्हणते।
अहो तर मग तिकडे गेले होते तुम्ही पानं आणायला, तर तिकडे ना आंबे काऊन नाही आणले? तिकडे कुठं आंब्याचे झाडं आहेत? ते रमेशच्या ना शांताराम भाऊच्या वावराकडे आहेत आंबे. म्हणलं ना रमेश ना येशील म्हणून, सोबत जाऊ म्हणून. फालतू कोणाच्याही आंब्याचे आणीन, बोंबलतील नाही का माझ्या नावाने. तू पाय तोपर्यंत दुसरा स्वयंपाकाचा बघ. हो आता डाळ धूळ धुवून झाली, आता वाटवूट करते. वहिनी वहिनी, पाय आली वाटते कावेरी. जा जा पाय धुवायला पाणी घेणे ते. पायच धुवून देते ना हो, काहून असे करता तर माहित नाही. तुम्ही म्हणाल तेव्हाच मी पाय धुवून देईन, पाय धुवायला पाणी देईन, नाही तर देणार नाही का? बापा बाई एकटीच आली का? भाषा घिशाला आणली नाही का? नाही तो येईल आपल्या आजीसोबत, झोपलाच होता तो. मी म्हंटली माझ्या सासूला जाते, पांडू उठला की घेऊन याल म्हटले. काहून आतापर्यंत झोपला आहे भाषा? तब्येत वगैरे बरी आहे ना? हो ना भाऊ, तब्येत गिब्येत बरी आहे. खूप उशीरपर्यंत त्यानं पिक्चर पाहिलं मोबाईल मध्ये रात्री. ऐकत नव्हता, झोप झोप म्हणली तर आता उठला नाही, झोपलाच आहे. आता सुट्ट्या लागल्या, आता मस्त झोपून राहते. हो आता सुट्ट्या लागल्या तर पोरं झोपतील नाही तर का. चला ताई पाय धुवायला चला बरं. टाकली ना वहिनी, पायावर पाणी टाकले, तिकडे समोरच तर होता बाल्टीमध्ये. हो होता समोर बाल्टीमध्ये, पण मी धुवून देते ना, चला ना. असं का, तुम्ही धुवून देता का? चला बापा धुवून द्या मग. हो चला. हो थैला न्या ना तुम्ही, जा ना पटकन. हो हो जातो जातो. आता मला वाटलं चहा वगैरे बनवते का, तर थांबतो म्हणत होतो 5 मिनिट. हो बनवतो ना चहा, बनवतो. थांबा थांबा, नको जा नको जा. आता कावेरी ताई आल्या ना, बनवतो चहा. नाही नाही वहिनी, आता मी चहा पिऊनच आली घरून. तुमचा चहा नसेल झाला तर बनवा बापा, भाऊला देऊन द्या, पण मी नाही घेणार चहा. नाही ताई, आमचा तर चहा झाला मगाशीच, 1 तास झाला आमचा चहा झाला आहे. आता तुम्ही आले म्हणून राहिले चहा बनवू म्हणून. या नाही मिळेल प्यायला मग. नाही नाही आता नका बनवू, मग बनवायला वाटल्यास 1-1.5 तासानंतर. ललिता दे मग थैला. बाई नाही म्हणते ना चहा, राहू दे, मग आल्यावर चहा बनवशील. हो बनवून देईन ना, जा ना, या पहिले आधी. तो दरवाजाच्या मागेच आहे थैला. बाबूराव बाबूराव. हो हो आलो आलो रमेश आलो. ओ माय 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 माय, गेली माय माझी कंबर गेली माय. नाही जमत म्हणतो आता माझ्या ना हे उडदाची डाळ गिळ धुवायला. ऐकत नाही बापा हे कोणता, माझ्याच मागे लावते. आई डाळ धुवून द्या ना, आई डाळ धुवून द्या ना. केव्हा शिकते तर माहीत नाही हे डाळ धुवायसाठी. ही वयाच्या वयाची होईल तेव्हा शिकते का. तर बहिणीच्या घरी गेली बोलवायला तर याचीच आहे बापा. बसली असेल गोष्ट सांगत. होती का शांत, होती घरी? हो नाही होती ताई घरीच, सांगितले मी. चाय पित बसली का वेळ लावली तर? नाही आई चाय वगैरे नाही पेली, घरूनच पिऊन गेली होती ना. आणि वेळ कुठं होती चहा अजून प्यायला तिथं बसायसाठी. येत होती तर ते रजनी भेटली रस्त्यात, तिच्यासोबत बोलत बसली मी, म्हणून उशीर लागला. गेले काय गुड्डीचे बाबा, गेले का आंबे आणायसाठी? हो गेला बाबा, काल संध्याकाळी जा ना सांग म्हणली. ऐकत नाही ना, काही नाही तुई. आई काल कुठं वेळ मिळाली मला, सायंकाळपर्यंत कामच झाले. जेवण बिवण झालं आणि थोडा वेळ झोपली, तर मग उठली ना, मग कामच तर झाले ना. झाड झूड केली, पूर्ण घराला जाळे झाले होते, सगळं साफसूफ केली. मग खूप गरमी झाली तर अंग पाय धुतली, झाला मग दिवसच गेला. मग केव्हा गेली असती सांगा बरं तुम्हीच. आता काल करून ठेवली म्हणून आज पटकन सारा सुरं फरची पुसपास झाली माझी. चला आता पटकन मी डाळ वाटून घेते, मग येते ताई तोपर्यंत. मग पटकन 2 चुली पेटवतो आणि करतो पटापटा स्वयंपाक. जा काहीच कर बाबा, कंबर माझी राहून गेली अशी ठस ठस करून राहिली. नाही जमत म्हणतो आता डाळ धुवायला, तर माझ्याच मागे लावते. जा जा आई तुम्ही करा आराम, थोडा वेळ आराम कराल की होऊन जाते सरळ मग कंबर. हो सरळ होते कंबर माझी. कुंता ओ कुंता कुंता, काय झालं ताई, आवाज कशाला दिली? कुंता हे पापड वगैरे तळून झाले ना, चिप्स दिली होती, पापड दिली होती आणि ते कुरड्या दिली होती, झाले ना तळून. तर हे डब्यामध्ये ठेवून दे, नाही तर नरम होतील. हो हो ठेवते ताई. ताई होतील का एवढे का आणू अजून? होतील ना बापा, होतील होतील. नाही होतील तर मग तळता येते, राहू दे आता. असे किती खाणार आहेत, एवढा मोठा बनवून राहिली. हा तो कुठे एवढा मोठा बनवून राहिली ताई. पुऱ्या आहेत, भजे आहेत आणि चिप्स आहेत, कुरड्या, पापड, सेवया, आंब्याचा पोना. झाला बापा एवढाच तर आहे ना. भात आहे आणि भाजी आहे. हो तर काही कमी झाला का, एवढा सारा बनवून राहिली ना. होतात मग हे पापड आहे ना वाचले ना तर वाया जातात. राहू दे, बघू मग आपल्याला जर कमी जातील तर मग तळून घेता येते. तर झाला का मग कढई उतरू? ताई भजे काढून नाही झाले ना, आधी हे पापड चिप्स वगैरे तळून घे म्हटली, मग भजे काढशील म्हटली. ताई गॅसवरच तर काढली असते बढिया, कशाला चुलीवर काढता येतं माहित नाही. नाही हो बापा, चुलीवरच चांगलं होते, बसल्या बसल्या काढून घ्या. उभ्या राहू पाय दुखून जातात माणसाचे. मला तर चुलीवरच्याच आवडते. आण ना, तर भिजवून झाला का? हो आता भजेच मिक्स करत होती तर आवाज दिली ताई तू. आण पटकन, मी वीज तो कमी केली आहे. आण भजे काढून टाकू, मग झाला स्वयंपाकच झाला. आता पूजेची तयारी करा पटकन तुम्ही. आता हे याचेच आहेत ना, करसा घ्यायला गेले तर याचेच आहेत. काहून कालच तर आणून टाकायला पाहिजेत होता.
आता का सांगू ताई, काल गेले नाही ना, नाही करस आणले, नाही आंबे आणले, काहीच नाही. आज आता आंबे आणून दिला. कोणता पोना बनवायचा होता ना, झाला का? बनवली का? हो ताई, गॅसवरच बनवली. इकडे चूल खाली नव्हती ना, गॅसवरच शिजवायला मांडले आंबे आणि झाला बनव. ताई शेवया राहिल्या उसवायच्या. शेवया का एका वापेच्या, एका साईडला मांडून दे पाणी गरम आणि उसवून टाक. हो हो तशीच करते. आण तू, आण बरं, मी भिजवते. झाला असेल सगळा एकत्र करून तर आण, मी भिजवते आणि टाकते भजे, पटापट काढते. आणि तू डब्यामध्ये ठेवून दे पापड, चिप्स, कुरड्या वगैरे. हो ताई, आणते आणते. आणि पटकन शेवया उसव. हो हो ताई हो. कोणता तू ना रेडी ठेव ताट वगैरे नैवेद्याचा. जावई आले की पटकन पूजा वगैरे करून घ्या. हो हो ताई. ताई राधा ताईला आणायला सांगू का विशालला फोन करून? आताच कशाला, आता राहू दे, आताच नाही. आता पूजा वगैरे व्हायचीच आहे, वेळच आहे आता. पूजा वगैरे झाली का मग फोन करून सांगून देशील. त्यांना सांगून ठेवली आहे, ते तयारीतच आहेत, येतील पटकन. कोणता आले वाटते गुड्डीचे बाबा. हो आले आले. ताई आणला वाटते, करसा घेऊन आणला वाटते. तुझ्या तिकडे जावयांना सांग पाणी आणा म्हणा आणि पूजा करायला बसा. मी पटकन आता भजी काढून देते. हो हो ताई. ओ कोणता? अहो आले ना. का बाबा मार जसे आवाज मारून राहिले. येते येते म्हटली तरी किती आवाज देऊन राहिले तुम्ही. अरे तर हा करसाधर म्हटलं. मी का म्हणतो, तुम्ही जा बोरिंग वरती आणि करसावर पाणी आणा जा. तर थोडासा 2 मिनिट बसू तर दे, पाणी बिनी तर पिऊ दे, मग जातो. आणि जा पाणी आण पटकन प्यायचा. हो हो आणते. चल बाई, मीच जाऊन आणतो. भिजवला आहे म्हणते तिथं तर गोट्यावर. हे काही आता इकडे आणून देणार नाही. बापा रमेश रामचंद्र याचाच आहे ना? शांताराम भाऊ गेली होती कोणता बोलवायला, ते आहेत नाही घरी. आजच गेले ते, 9 वाजेच गेले खरं गावी. लग्न आहे म्हणे. हो का? बरोबर आहे. आता लग्न सीजन आहेत ना जोरात सुरू. जिकडे तिकडे लग्न सुरू आहेत आता. हो आता असं माहीत राहिला असता तर एका दिवसाच्या आधी केलं असतं तीज. आपल्याला माहीतच नव्हतं ना. नाही पण तिथीवर केलेलं बरं. भरतात करसा. 1-2 दिवसाच्या आधी भरतात आणि 1-2 दिवसाच्या नंतरही भरतात. असं काही नाही आहे तिथीवरच भरले पाहिजे म्हणून. काही लागते का? नाही ना बापा, आता तर ताटामध्ये आहे त्याचे पापडच खाणं सुरू आहे त्यांच्या. शांता गुड्डी कुठं आहे? गुड्डीला बोलव ना जेवण करायला. ते राधाताईच्या मुलीला पकडून आहे. नंतर जेवण करीन म्हणते. तिला ये म्हणते घरी पकडायसाठी, तर येत नाही ना, काही नाही. आणि आता आली आहे लाडो देवाची, ते धरूनच ठेवली आहे तिला. ताई तिचा पोटही भरला आहे ना, पापड वगैरे खाल्लं तरी तिने. भाऊजी नंतर जेवेल ते आमच्यासोबत, तुम्ही करा जेवण. कोणता? आता फक्त पना पापड आणि शेवया दिली असती. सगळा आयटम एकत्रच देऊन दिली, नंतर द्यायला पाहिजे ना. छान दिसते ना, ताट भरला दिसते मस्त. छान दिसते म्हणते. एवढा पाहूनच माणसाचा पोट भरून गेला. खा पापड नरम पडतील नाही तर. भाऊजी चिप्स आणू का? नाही बाबा, आता हा तर खाऊ द्या. आई नैवेद्याचं आणू का? खाता का तुम्ही? आता हा एवढा सारा देऊन दिली एका वेळेस. आता नैवेद्याचं आणू का म्हणते. आता संपेल तर देशील, नाही तर मग तूच खाऊन घेशील. ठीक आहे. नाही कोणता सूर्यकांत कोणत्या गावी गेली? त्यांच्या ना मामा सासऱ्याच्या इथं लग्न आहे तर गेले आहेत. हो का? कधीच आहे ते लग्न? उद्याच आहे लग्न. आज मंडप आहे. आजच सगळे कार्यक्रम होणार आहेत म्हणून ते लवकर गेले. त्यांना म्हटले जेवण वगैरे करून जाल म्हणून, तर नाही म्हणाले. जेवण करायला 12 वाजतील म्हणाले, तोपर्यंत आम्ही पोहोचून जातो म्हणाले. ठीक आहे बापा म्हटले. आता मला का माहीत लग्नाला जायचं आहे म्हणून त्यांना, नाही तर कालच केली असते मी. जमत होता ना काय ताई काल तीच करायला. हो जमते. 2 दिवसाच्या आधी करतात आणि 2 दिवसाच्या नंतर पण करतात, तसं काही आहे नाही. चल जाऊ दे, आता माहित नव्हतं आता का करशील. कोणता? थोडीशी साखर दे पनामध्ये, साखर कमी आहे. पेऊन तर पाहिली होती ना, साखर तर कमी नाही आहे. तुम्हाला तर मोठा गोड पाहिजे पणा. भाऊजी साखर लागते का तुम्हाला? नाही मला नाही लागत. यांना ना जास्त गोडच पाहिजे. अण्णा तर कोणता अण्णा, त्यांना पाहिजे आहे तर आणून घे. कोणाला गोड आवडते, कोणाला फिक्का आवडते. आण थोडाशी साखर देऊन दे. हो ताई आणते. बरं तर ठीक आहे मंडळींनो. अक्षय तृतीयेच्या दिवशी मी टाकणार होती व्हिडिओ, पण बनवून काही झाली नाही, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी येत आहे. तर मग कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच सगळ्यांच्या. आणि हो आता 3-4 दिवस व्हिडिओ येणार नाही. मी लग्नाला चालली त्याच्यामुळे 3-4 दिवस व्हिडिओ येणार नाहीत. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या म्हटलं. आधीच सांगून देते, मग तुम्ही कमेंट्स करतात की नवीन एपिसोड टाका. पण आता तुम्ही समजू शकता, जर लग्नाला आपण गेलो तर कुठं वेळ मिळते आपल्याला. आणि हा लग्न थोडा खाजगी असल्यामुळे जास्त 3-4 दिवस किंवा 5 दिवस पण आमचे जाऊ शकतात इथं. बरं तर ठीक आहे मंडळींनो.